नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न। आमदार प्रवीण दरेकर, मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यासह प्रमुख अधिकारी व राजकीय नेत्यांची उपस्थिती। व्याख्यानाने सोहळा ठरला ऐतिहासिक। पोलादपूर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत भव्य दिव्य आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांना पोलादपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महाराष्ट्रातील वरिष्ठ राजकीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत देखणा आणि ऐतिहासिक ठरला। राजकीय व प्रशासकीय मान्यवरांची मांदियाळी। या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आणि राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले उपस्थित होते। त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती। यामध्ये प्रामुख्याने दादा महाराज मोरे, ख्यातनाम उद्योजक सुरेंद्र चव्हाण, निलेश कुंभार, जिल्हा परिषद सदस्य अनिल दळवी, पंचायत समिती सदस्य संजय कदम, शिवसेना उभाटा मुंबई रामदास कळंबे आणि उद्योजक बिपिनदादा महामुंडकर साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या विचारांना वंदन केले। राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील या एवढ्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। अहिल्यादेवींचे विचार आजच्या काळाची गरज, व्याख्याते ॲडव्होकेट अविनाश धायगुडे। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते बीड येथील नामवंत व्याख्याते ॲडव्होकेट अविनाश धायगुडे यांचे व्याख्यान। आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत बोलताना त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासकीय कौशल्याचे, न्यायदानाचे आणि जनकल्याणाच्या कार्याचे दाखले दिले। अहिल्यादेवींचे विचार आणि त्यांचे कार्य केवळ एका काळापुरते मर्यादित नसून आजच्या तरुण पिढीसाठी व समाज घडवण्यासाठी मार्गदर्शक आहेत, असे विचार त्यांनी मांडले। त्यांच्या या व्याख्यानाने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता। डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक। जयंती सोहळ्याची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली। डीजेच्या दणकट आणि पारंपरिक संगीताच्या तालावर परिसरातील अबालवृद्ध, विशेषतः तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठेका धरला। हातात भगवे ध्वज, डोक्यावर पारंपरिक फेटे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण पोलादपूर शहर दुमदुमून गेले होते। शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणातील या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। रायगडाच्या छावा खालू बाजाने पिवळे वादळ पोलादपूर रंगले। पोलादपूर तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर जयंती वारकरी, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल समस्त धनगर समाज तालुका पोलादपूर तर्फे आभार मानले। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। समाजातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी या सोहळ्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या स्थानिक तरुण तरुणींचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार मूर्ती बनवून सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। कृतज्ञता आणि परिश्रम। या सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी, स्थानिक तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले। या यशस्वी सोहळ्यामुळे पोलादपूर आणि परिसरातील वातावरण कमालीचे, उत्साही आणि प्रेरणादायी बनले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।